दोन भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवासाची परवानगी. एलपीजी घेऊन दोन्ही जहाजं भारताच्या दिशेने. भारताला मोठा दिलासा. विरोधकांकडून गॅस तुटवड्यासंदर्भात जनतेमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल. तर राज्यात घरगुती गॅसचा तुटवडा नाही, रांगा लावू नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. घरगुती गॅस सिलेंडरची ब्लॅकने विक्री. माझाचं स्टिंग ऑपरेशन. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1400 रुपयांना सिलेंडरची विक्री. तर बीडमध्ये बनावट ओटीपीचा वापर. राज्य सरकारने आश्वस्त करूनही सामान्यांच्या मनात गॅसची धास्ती. धाराशिव यवतमाळमध्ये रांगा. तर पुणेकरही पहाटे 6 वाजल्यापासून गॅसच्या लाईनमध्ये. अमेरिका इराणमध्ये लष्कर घुसवण्याच्या तयारीत. 2200 कमांडो आखाताकडे. खर्ग बेटावर अमेरिकेचा हल्ला. तर मुज्तबा खामेनींची माहिती देणाऱ्यास $1 कोटी बक्षीस जाहीर. पूर्व आशियातही संघर्षाची ठिणगी. उत्तर कोरियाने जपानच्या सागरी हद्दीत 10 बॅलिस्टिक मिसाईल्सचा केला मारा. अमेरिका दक्षिण कोरियाच्या संयुक्त लष्करी सरावामुळे किम जोंग उन भडकले. लग्नसराईमध्ये सोनं चांदी महाग. मागणी घटल्यानं कारागिरांवरही संकट. निर्यात थांबल्यानं विदर्भातला तांदूळही पडून. गॅस अभावी मुंबईतल्या 70% बेकऱ्या बंद होण्याच्या मार्गावर. तर कापराचे दरही वाढलेले. राज्यामध्ये ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी. कापसी खोऱ्यात सोसाट्याच्या वाऱ्यानं झाडं कोसळली. तर घरांचंही नुकसान. साताऱ्याच्या जावलीमध्ये गारांचा पाऊस. गहू ज्वारीचं नुकसान. राष्ट्रीय महामार्गावरील वार्षिक टोल पास 1 एप्रिलपासून महागणार. वाहन चालकांना आता 3000 ऐवजी 3075 रुपये द्यावे लागणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.